तर नमस्कार मित्रांनो, आता चाललोय आम्ही पानशेत डॅमला. सगळं काम बिम उरकून कसं नाईट शिफ्ट वाले, डे शिफ्ट वाले, फर्स्ट शिफ्ट वाले सगळ्यांना झोपावं लागतं. सगळे झोपवून आज दुपारी निघलोय आम्ही पानशेत डॅमला. आमच्यासोबत आहे नवीन आमचा मित्र आणि आजीनाथ कोठारी, सलील भैया कुलकर्णी आणि बिहारी भैया, ऋतिक भैया, जाधव फ्रॉम शेरोडी. मारू नको रे. मी भाऊ थोडे त्रासले त्या ट्रॅफिक मुळे. आता अतिशय ट्रॅफिक असते विकेंडला इथं. खडक बसलेला निसर्गप्रेमी जागी होतात सारखे. खतरनाक ट्रॅफिक जाम. हे बघा ऑफ बीट लोकेशन, नो ट्रॅफिक, नो विषय. रोड इथे खाली आम्ही चाललोय आता पानशेतला आणि लोक उठसूट जातात तोंड घेऊन खडक वाचलेलं. हे गावाला तो खॉपून घ्या. फक्त इथं टारली रिकामी उरली तर यांना मस्त अर्धा किलोमीटर ट्रॅफिक थांबून ठेवली इथं. हे ट्रॅफिक शेती पहिले. लोकेशन बघा आम्ही कशा जागेवर थांबलो, एकदम मस्त. बॅक वॉटरचा व्ह्यू आला. हा नाही ते जास्त हाईटवर होतो. अरे बाप, हे तर पाण्यावालं स्वित्झर्लंड आहे. वा वा वा. खतरनाक लोकेशन. भाऊ पण खतरनाक, लोक पण खतरनाक. मस्त लोकेशन आहे. इंस्टाग्राम स्नॅपचे चोचले विथ लोकेशन. तर आम्ही पानशेत डॅमला गेलो होतो. मस्त तिथं भजी वगैरे खाऊन आलो, चहा पण घेतली. आणि पित्र नाही, पित्राचा सीझन नाही रे आता. नाही आता धोंड्याचा सीझन गेला. तर आम्ही इकडं पानशेत डॅमला फिरायला आलो होतो. पानशेत डॅमवर जाऊन भजी वगैरे खाऊन आलो. पण आम्हाला एक लोकलला बाबा भेटले. बाबा आणि पोराव तुम्ही ना इकडे जाऊन या म्हणे नीलकंठेश्वर मंदिराला. मग ते इथं रेंज नाही, हे नाही ते नाही. मग आम्ही कसं तरी इकडं विचारत डावजे गावून लेफ्ट आहे माहिती. तिथं गेल्यावर आहे अजून तर 6 किलोमीटर आहे मंदिर. तर तुम्हाला मंदिर दाखवतो. मंदिर इतकं सुंदर आहे. आम्हाला 1-2 माणसांनी फोटो दाखवले त्याचे. फोटोत एक नंबर वाटला आम्हाला. मग आम्ही जाऊन बघणारच आता. इथं थोडं लोक पोरं नवीन आलिंगन घालणार आहे. आलिंगन निरंकार ढवळ्या पावळ्या रे. ढवळ्या पावळ्या होती किल्लारी पाहिला जोडायचं. हे बघा अनएक्सप्लोअर गोष्टी एक्सप्लोअर करण्यात किती मजा आहे. 50 जणांना विचारलं आम्ही आणि इथं आलो. एका बाबाने आम्ही सजेशन दिलं. म्हणलं कसं खेड्यातले लोक खोटं नाही बोलत. एकदम भात शेतीची लागवड झाली. बाबडी जनता आहे का? भोळी बाबडी जनता. भोळ्या बाबड्याची लोक राहते इथं. मग पेटंट आहे. आणि इथं आता बघा तुम्ही आता तिथं गेल्यावर दाखवत तुम्हाला. इथं बघा डायरेक्ट गाडी सुद्धा क्रॉस आहे ना आम्हाला. बंगला कसा आपण कुठं बांगला दिसतो तुम्हाला. घरकुलवाला घरी रे ते मस्त. तेव्हा तिकडे बाबा बाई फिरू आली. आपल्याकडची गावाकडची संस्कृती. पहिली गाडी लागली बा आम्हाला क्रेटा क्रॉस उरली. आता एमएस ती बी 34 आहे. आमची प्रिय मैत्रीण भेटली होती आम्हाला आता. इकडं माग बसली. पानशेतला जाऊन इकडे वापस आलो. पण खडक वाचल्या तिथून लेफ्ट घेतं का इंडियावरून, इंडियाचं तिथून सरळ इकडून येऊन असं वरती राईट साईडला नीलकंठेश्वर मंदिर. जय बब्बा की. तिथून खाली असं लोकेशन दिसलं की इथून वरती यायचं. आता इथून 3.5 किलोमीटर रोड आहे वरती. मंदिराला 14 रुपये पार्किंग आहे बरं का खाल्लं. तर मित्रांनो आम्ही आलोय आता नीलकंठेश्वर मंदिराच्या पायथ्याशी. तर इथं आल्यावर आम्हाला कळालं की 1 किलोमीटर ट्रेक करावा लागतो इथं वर जायला. तर सेकंडरी ऑप्शन असं आहे की तुम्ही ट्रॅक्टर यूज करू शकता. 100 रुपीज पर हेड. हे बघा इथं म्हणतात. पण आता कॅमेरा बंद झाला, ट्रॅक्टर बसणार चुपचाप.
चला. थोडासा अंतर पण व्ह्यू बघ ना कसला खतरनाक आहे. ब्लॉग चालला लगे उठून गेला हो कालून. आता बसला तो आमच्या भाऊचा फोन चालू आहे. असाच एक अर्धा तासाचा ट्रेक इथून वरती. वातावरण टाईट तसं वर जातोय तसं तसं लँडस्केप एकदम भारी होतं. थोडं वरती आलोय आम्ही. खाली गाड्या पार्क गाव पूर्ण गाव एकदम शरडे निश्चित करा. कुठून कुठून नाही किती दूर येते पहा पहिले. कुठून कुठून करायचं ना आता किती दूर येते रे. सकाळी उठून आणि सिकलीव टाकून. कुठं गेलता ना काल कुठून विचारू नका गेलतो कुठून. साहेब आलोय मी पोर्ट्रेट सुजून. एक आमचा सातारचा माळ्यावर तो मजलाय. हे सरवडीचा माळ्या इकडे आहे आणि माळ्या खाली आलो. सची एनर्जी डाऊन. कुठून आणि डायरेक्ट वर 60% डिस्टन्स कव्हर झाले. म्हणजे 2 मासच्या येऊ. वातावरण एकदम टाईट आहे. ट्रॅक्टरची मार दिसतंय पण ट्रॅक्टर 100 रुपये घेतोय. आम्ही पैपे आलोय कस तरी ताणत. इकडं घेऊ बघा टॅ 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 टॅ. आणि तिकडं पलीकडं रिंग रोडचं काम चालू आहे. अरे बाप सरळ आहे म्हणे तो म्हणे. अजून बघ किती कसं आहे. नाही सरळ आहे आता. नाही इथपर्यंत ताकद लावली ते इथून पुढे बिलवून घेतो. मंदिर दिसतंय का बोले बाबा. हा रोड आहे खतरनाक. मंदिराचं शिल्पाचं थोडं दर्शन झाले आणि इकडे अशी मावती वरती ऋषी मुनींचं काहीतरी झालंय. काहीतरी श्राप बीप दिलेला वाटतं. अरे इकडं बघ ना इकडं बी भरपूर मूर्ती स्टॅच्यूज भरपूर आहे. इकडं तिकडं स्टॅच्यूज. आम्ही व्ह्यू बघतो ते तिकडचं स्टॅच्यूचं पाहिलेलं वाटतं. तिकडून भगवान विष्णूची मूर्ती तिथं. मक्काची बुट्टी इथं मूर्तीच मूर्ती. भगवान विष्णू मूर्तीच मूर्ती. मूर्तीच मूर्ती इथं महादेव. हा पिवळं का निळं. अरे मग ते शेवाळामुळे झाला असेल. हो शपथ. अरे ते खडकाचं कोकणातल्या विहिरींमध्ये राहतो. खडकाचं रिफ्लेक्शन काय म्हणते दिसतं की नाही काय माहिती. डार्क ग्रीन आहे ते है ना. भारी रॉकेल सारखं. अप्पर मठ वाटतं. शृंगारावस्थेत महाराजांची मूर्ती. हे महादेवांची मूर्ती. याचा एंट्रन्स सुदास शंकरराव सरजे भाऊ महाराज संस्थापक अध्यक्ष. आता अध्यक्ष फक्त संस्थापक नाही. हे आमची पब्लिक इथे दर्शन घेऊन आले का. आम्ही आता दर्शन मंदिरात एंट्री करतो आम्ही. सगळं भारी आहे. म्हणजे तर काही फेस्टिवल वगैरे असेल तेव्हा एकदम माहोल बनत असेल. सगळ्या आंघोळी बिंगोळीची सोय बी राहते म्हणे इथं. म्हणजे श्रावणमध्ये भरपूर गर्दी राहत असं इथं. इकडे 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 स्वयंभू श्री क्षेत्र स्वयंभू नीलकंठेश्वर मंदिर. हे दारू बिरू सोडायला येते वाटतं लोक. बसतो आम्ही आता 2-5 मिनटं. आपण कष्टांनी हर हर महादेव. बघू शकता कष्ट वरते पण
महादेवांचे दर्शन. वा वा वा. त्यानंतर आता नंदुकाकाची गरम गरम चहा. 50 वेळेस हिंमत हारून 50 वेळेस हिंमत जुटून शेवटी आम्ही आलोय. अशा लोकांसोबत राहिल्यावर तू हिंमत जुडणार नाही, पण तू माझ्यासोबत जर राहिला तुला अशाच ठिकाणी यायला भेटेल. आणि महादेवांच्या आपल्याला 7-4 घरी जायचं. त्याला ग्लो आला, ग्लो चेहऱ्याला पण. तुला बसा जागा नाही उरली आता. हर हर महादेव. ओके घे भाऊ, मला दिले कोणी पण तू घे. आता नाही देणार दादा त्या की आता कंच खाणार आहे. 30 रुपयाला एक आहे. 2 घेतले आम्ही, 2 मध्ये 4 करणार आहे. आणि हे सिनेमॅटिक घेऊन आले, आपण ते घेऊन टाकू. का मक्याचं कणीस खायला हे आय थिंक राहू केतूचा हे ऋषीमुनींनी श्राप दिला होता त्यांना त्याचं. हे बघून ना तुम्ही आता वातावरण एकच नंबर. इथं आता राजाचा दरबार. इकडं आय थिंक हरिश्चंद्र आहे. नाही दशरथ राजा दिसतो. कारण की अरे हा कोण आहे मग कळा भाऊ. इकडं मी याच्यावरून या हरिश्चंद्र असू शकतं. हे द्रौपदीचं चिरहरण. आणि हे इकडं हरिश्चंद्राचा सगळ्या गोष्टीचा त्याग. लोकेशन बघू शकता तुम्ही. तारेवर इकडं आणि असा लँडस्केप. बॉयज आर क्लिकिंग फोटोग्राफ्स फॉर द इंस्टाग्राम. महाराज इरवाची डॅम. लोक चढतं सकाळी 6 वाजता. आम्ही निघालो होतो संध्याकाळी 6 वाजता. टाइम बघा आता किती झालाय. 7:30 वाजता आम्ही आता खाली चाललोय. टाइम दाखवायचा ना जात तिथं पांगला होता कार्यक्रम. आणि हर हर महादेव करत पळून आले. वातावरण एकदम खोपनाक होईल. थोड्याच वेळात अंधार बी होऊन जाईल. आता देन ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मी खातो बुट्टा. हे वातावरण बघा खौफनाक. ट्रॅक्टर आहे ते 100 रुपयाचं वर नेऊन सोडते. खाली येऊन वाटतं नॉन ट्रेकर्स लोकांसाठी. तो वरती बसून जायचं. मागं पण बसायला लागाय मध्ये पण 10 जण येतं वाटतं एक टाइम.